नमस्कार. आजपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. नवरात्रोत्सव हा शक्तीचा उत्सव म्हणून आपण साजरा करतो. दुर्गेची वेगवेगळी रूपं, तिचं मनन करणं, चिंतन करणं हे आपण नवरात्रोत्सवामध्ये जरूर करतो. अशा वेळेला ही जी दुर्गेची ताकद असते ती खूप पॉवरफुल असते आणि त्यामुळेच अशा वेळेला आपणही जर आपल्या मनाच्या ताकदीवरती काम केलं, मनाच्या शक्तीवरती काम केलं तर अर्थातच आपल्याला खूप प्रमाणामध्ये त्याचे रिझल्ट्स मिळतील. आणि म्हणून नवरात्रोत्सवामध्ये आम्ही घेऊन येणार आहोत रोज एक वेगळा एपिसोड. त्याच्यामध्ये आपण मानसिक स्वास्थ्य, विचारधारा, बिलीफ सिस्टीम ह्या सगळ्या दृष्टिकोनातून जाणून घेणार आहोत. मुळामध्ये आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या आयुष्यात आनंद असावा, सुख असावं, आपल्याकडे सगळ्या प्रकारची प्रॉस्पेरिटी असावी. सगळ्या प्रकारची म्हणजे कशी? मानसिकदृष्ट्या पण आपण समृद्ध असावं, शारीरिकदृष्ट्या पण आपण निरोगी असावं, आर्थिक आपल्याकडे भरपूर पैसा असावा आणि आपलं रिलेशनशिप जे आहे, नातेसंबंध जे आहेत ते सगळ्यांशी एकदम छान असावे. पण असं असतं का? आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कुठे ना कुठल्या तरी या कुठल्या ना कुठल्या आस्पेक्टमध्ये कमतरता असते आणि मग आपण ही गणितं सोडवत आपली भरपूर एनर्जी घालतो, कारण आपल्याला कळतच नाही की मूळ आपल्याला कशावर काम करायला पाहिजे. असं जनरली म्हटलं जातं की जर तुम्हाला प्रॉस्पेरिटी हवी असेल, समृद्धी हवी असेल तर तुम्हाला समृद्धीची मानसिकता हवी. समृद्धीची मानसिकता म्हणजे काय? तर मला असं वाटतं की मुळामध्ये तुम्हाला विचारांमध्ये स्पष्टता पाहिजे की मला काय करायचं आहे, काय करायचं नाही, माझ्याकरता काय योग्य आहे आणि काय योग्य नाही. दुसरी गोष्ट अशी की माझा स्वतःवरती विश्वास पाहिजे, स्वतःच्या क्षमतेवर विश्वास पाहिजे. तिसरी गोष्ट अशी की मला इच्छाशक्ती पाहिजे, काहीतरी करायची किंवा एखाद्या संकटातनं, एखाद्या वाईट दिवसातनं बाहेर पडायची इच्छा पाहिजे. त्याच्याकरता माझं मन खंबीर पाहिजे. अगदी रोजच्या आयुष्यामध्ये जरी तुम्हाला मनाच्या ताकदीची एवढीशी गरज लागली नाही तरी जेव्हा अचानक येणारे कठीण प्रसंग प्रत्येकाच्याच आयुष्यात येतात तेव्हा आपल्याला नक्की मनाची सक्षमता ही बघायला लागते. अशा वेळेला सर्व क्षमतेने, सर्व पणाला लावून त्या कठीण प्रसंगातनं बाहेर पडण्याकरता लागणारं खंबीर मन म्हणजे मानसिक समृद्धीची मानसिकता. मग जर हे इतकं सोपं सरळ वाटतं आपल्याला ऐकायला, तर त्याकरता लागणारं शांत आणि स्थिर मन आणायचं कुठून? मग अडतं कुठे? मग कुठल्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला मागे खेचतात ते आधी बघूया. पहिली गोष्ट म्हणजे आपली विचार पद्धती. आपली विचार पद्धती म्हणजे कुठलीही घटना घडली किंवा स्वतःकडे बघायचा, दुसऱ्यांकडे बघायचा जो काय आपला दृष्टिकोन आहे तो कसा आहे त्याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात, जो प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. कारण प्रत्येकाचं बालपण वेगळं, प्रत्येकाचा मूळ स्वभाव वेगळा, प्रत्येकाच्या आजूबाजूची परिस्थिती वेगळी. आता विचार पद्धती वेगळी कशी आणि त्याचे परिणाम कसे हे आपण बघूया. एक घर होतं, 2 मुलं होती त्याच्यामध्ये. तिथल्या वडिलांना दारू पिण्याचा नाद होता. त्यामुळे दोन्ही मुलं वडिलांचं जे काय दारूच्या आहारी जाणं होतं त्याच्यामुळे असलेला आर्थिक बोजा, घरामध्ये त्यांची वागणूक, आईशी वागणूक, त्या मुलांशी वागणूक हे सगळं बघत मोठे झाले. त्यातल्या एका मुलाने त्याच्या विचार पद्धतीनुसार असं ठरवलं की मी दारूच्या थेंबाला स्पर्श करणार नाही, कारण माझे वडील दारू पितात तर त्याचे जे काय चटके आहेत, जे काय परिणाम आहेत ते मी डोळ्यांनी पाहिलेत, अनुभवलेत आणि म्हणून त्या मार्गाला मी जाणार नाही. अर्थातच तो मुलगा चांगल्या मार्गावर लागला, चांगलं शिक्षण घेतलं आणि स्वतःचा व्यवसाय उभारला त्याने आणि त्याच्यामध्ये सक्सेसफुल झाला. दुसऱ्या मुलाने विचार केला, त्यात काय, वडील दारू पितात मग काय झालं, आपण पण प्यायली तर.
आणि होऊन जातं की सगळं. कुठे काय अडतंय? आई करत होती कष्ट, आम्ही करत होतो, काही अडलं का? पण दारू प्यायल्याने जे बाबांना मजा येत होती त्याचं त्याला अट्रॅक्शन वाटलं आणि त्याने विचार केला की वडीलधारी मंडळी पितायत, मग मी प्यायला काय हरकत आहे. शेवटी या विचार पद्धतीचा परिणाम जो व्हायचा तोच झाला. त्याचीही गाडी घरंगळी. थोडक्यात मला हेच सांगायचं आहे की विचार पद्धती कशी आहे त्याच्यावर घडणारा प्रसंगातनं काय घ्यायचं ते आपण घेतो आणि त्यानुसार आपल्या आयुष्याला आकार येत जातो. तुमचा स्वभाव मुळामध्ये जन्माला येताना तुम्ही काही स्वभाव आणलेला असतो, त्याच्यावरती संस्कार होत जातात. घरामध्ये कुटुंबामध्ये प्रत्येकजण एकमेकांशी कसा वागतो, आईवडील एकमेकांशी कसे वागतात, ह्याच्यातनं ते स्वभाव घडत जातो. बाहेर पडल्यानंतर शाळेमध्ये, शिक्षणा क्षेत्रामध्ये, आणखीन पुढे गेल्यावर नोकरीच्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी आपण टिपत जातो आणि त्याच्यातनं आपला स्वभाव घडत जातो. आणि तुमच्या समजुती, आपल्या पर्टिक्युलर समजुती असतात की हे मला जमेल, हे जमणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे? माझ्या स्वतःबद्दल असलेल्या समजुती. आपल्याला एक सवय असते माणसाला, आपण ना प्रत्येक वेळेला आपली तुलना समोरच्या माणसाशी करत जातो, नकळतपणे. कोणी मुद्दामून नाही करत. आणि मग आपल्याला जाणवतं अरे त्याच्याकडे हे आहे, माझ्याकडे हे नाही, किंवा त्याच्याकडे बघ एवढं सगळं आहे आणि माझ्याकडे तर काहीच नाही, त्याचं व्यक्तिमत्व असं आहे, माझं असं आहे. सो ह्या ज्या काही स्वतःबद्दलच्या समजुती होतात त्याच्यामधनं स्वतःबद्दलची कमतरतेची भावना निर्माण होते. मग स्वतःला कमी लेखलं जाणं, स्वतःला दोष दिला जाणं आणि मग असं करत 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 आपल्याच मानसिक शक्तीचं आपण खच्चीकरण करतो. आणि जसं म्हटलं जातं की जे आत आहे ते बाहेर आहे. मग आतमध्येच आपण एवढे खचलेलो असतो, निराश असतो, तर बाहेरच्या जगातामध्ये त्याचं प्रतिबिंब उमटल्याशिवाय राहत नाही. मग हे करायचं कसं? कारण जाणाऱ्या प्रसंगातनं काय टिपू हे आपल्याला माहिती नाही, बरोबर आहे? बरं, हे सगळं जे काय आपण गोळा करतो, मग त्या समजुती असो, ती विचारधारा असो, तो स्वभाव असो, त्याच्यातनं निर्माण काय होतं? तर स्मृती, आठवणी. भूतकाळामध्ये जे 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 काय घडलेलं आहे ते आपल्या मनाच्या कुपीमध्ये आपण साठवत जातो आठवणींच्या रूपात. आणि ह्याच आठवणी शरीरामध्ये पेशींच्या स्मृतींमध्ये साठल्या जातात. त्यामुळे असं म्हणतात ना की मन हे फक्त हृदयाच्या ठिकाणी असं नाही, तर ते पूर्ण शरीरभर पसरलंय. पेशी मन असं ज्यांना म्हटलं जातं. तर शरीरामध्ये ते प्रत्येक पेशीच्या स्मृतींमध्ये त्या आठवणी असतात. आणि ह्या आठवणींमध्ये काय असतं बरं सांगा? भावना. कुठल्या भावना? तर कुठल्या तरी चांगल्या आठवणीतून असलेल्या खूप छान भावना, म्हणजे आनंद, सुख, समाधान, संतोष, तृप्ती, स्वतःवरचं प्रेम, आत्मविश्वास, अशा भावना असतात. त्याचबरोबर चिंता, दुःख, एकटेपणा, निराशा, हतबलता, असुरक्षितता अशाही भावना असतात. मग या भावना यांचं वैशिष्ट्य काय? तर जेव्हा आपण एखादा प्रसंग अनुभवत असतो तेव्हा त्या भावना अनुभवतोच, पण परत आपण जेव्हा भूतकाळात जातो, जेव्हा भूतकाळातल्या आठवणी आठवतात, तेव्हा त्या भावनाही आपण पुन्हा जगतो. आणि हीच भावना किंवा हीच भावनांची ऊर्जा ही तुमच्या मानसिक शक्तीवर, शारीरिक शक्तीवर काम करत असते. आणि त्याचे परिणाम तुम्हाला तुमच्या मनावर, तुमच्या शरीरावर, तुमच्या आर्थिक बाबींवरती, तसंच नातेसंबंधातही भोगायला लागतात. जर चांगले भावनेने काही झालं तर चांगले परिणाम भोगता. जर नकारात्मक ऊर्जा किंवा नकारात्मक परिणाम त्याच्यातनं होत असेल तर नकारात्मक परिणाम आपण भोगतो. त्यामुळे ह्या भावनांचं जर आपण नियोजन करू शकलो, नियंत्रण करू शकलो, त्यांचं व्यवस्थापन करू शकलो तर आणि तरच आपण जे पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं की शांत आणि खंबीर मन, आत्मविश्वास
विचारांची स्पष्टता, निर्णय क्षमता, जबरदस्त इच्छाशक्ती, हे सगळं जे समृद्धीची मानसिकता म्हणून ओळखलं जातं ते आपल्या व्यक्तिमत्वामध्ये येईल. पण मुळामध्ये आपण एखाद्या प्राजक्ताचा सडा पडला आणि त्याची फुलं वेचावी तशी भावना वेचून घेतो का? नाही. त्यांची सहज निर्मिती होते, मनामध्ये त्या सहज येतात. मग इतके वर्षाच्या आयुष्यामध्ये असे अनेक प्रसंग गेलेत, घडलेत की ज्याचा आपल्याला खूप त्रास झाला आहे, खूप दुःख झालं आहे, एकदम असहाय्य वाटलं आहे, असुरक्षित वाटलं आहे. मग ह्या सगळ्यामधून ज्या काही भावना निर्माण झाल्या त्या आहेतच की तुमच्या पेशींच्या स्मृतीमध्ये आणि तुमच्या मनाच्या अगदी सुसुप्त मनाच्या खोलवर दडलेल्या आहेत. मग जर ह्या भावना आपल्याला कुठेतरी अडथळा निर्माण करत असतील तर त्यांचं नियोजन करणं हे महत्त्वाचं. समर्थ रामदासांनी जे काय मनाचे श्लोक लिहिले त्याच्यामध्ये काय सांगितलं की तुम्ही कसं मनाला घडवा, कसं मनावरती संस्कार करा. त्यामुळे आपली मानसिक ताकद मिळवण्याकरता आणि अर्थातच त्याचे परिणाम होणारे आपली शारीरिक ताकद, आपली आर्थिक बाजू आणि आपले नातेसंबंध या चारही बाजूने जर आपल्याला समृद्ध व्हायचं असेल तर त्याच्या मुळावर आपल्याला काम करायला पाहिजे. म्हणजे ह्या ही जी भावनिक आंदोलन आहे त्याच्यावरती आपल्याला नियंत्रण मिळवता आलं पाहिजे. मग हे कसं काय करायचं तर त्याच्याकरता निर्मल विसावा घेऊन आलेला आहे. 7ही चक्रांवरती काम करणारा, नव्हे तर तुमच्या औरावरही काम करून नको असलेली भावनिक ऊर्जा काढून टाकून सकारात्मक भावनिक ऊर्जा तुम्हाला मिळवून देणारा एक प्रोग्रॅम ज्याचं नाव आहे गोल्डन गेटवे टू प्रॉस्परिटी. मग हा प्रोग्रॅम म्हणजे काय आहे, त्याच्याकरता काय काय करायला लागेल, कुठे रजिस्टर करायला लागेल, कसं करायला लागेल, ह्याची जर तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमचा नंबर लिहा, तुमचं नाव लिहा, आम्ही तुम्हाला स्वतःहून कॉन्टॅक्ट करू. पण ह्या नवरात्रीच्या जी काही शक्तीचा जागर आहे सगळीकडे, तिकडे स्वतःच्या मनाच्या शक्तीचं जे व्यवस्थापन आहे ते करण्याकरता स्वतः कंबर खसा आणि रोज येणारा एपिसोड बघायला विसरू नका. ज्याच्यामध्ये चक्र म्हणजे काय, त्याच्यावर काम करणं का गरजेचं आहे, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. प्रत्येक चक्राचं भावनिक महत्त्व सांगणार आहे आणि त्याचा आपल्या व्यक्तिमत्वावर होणारा परिणाम सांगणार आहे. मग चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ताबडतोब सबस्क्राईब करा. आपल्याकडे येणाऱ्या समृद्धीची वाट अडवता कशाला. मंगेश पाडगावकर म्हणतात तसं की कसं जगायचं, कणत कणत का गाणं म्हणत, हे तुम्ही ठरवा. तसं तुम्ही ठरवा की तुमच्या आयुष्यात समृद्धी आणि आनंद आणण्याकरता तुम्ही वेळ काढणार आहात का, तुमच्या भावनांचं व्यवस्थापन करायला तुम्ही वेळ काढणार आहात का. आणि जर तुमचं उत्तर हो असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमचा नंबर, तुमचं नाव सांगा, आम्ही स्वतःहून तुम्हाला कॉन्टॅक्ट करू. धन्यवाद.